सो गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू चॅनल एव्हेंट्स इन हेव्हेन्स. बघू शकता आपली गाडी पूर्ण पावसामध्ये भिजलेली आहे, पूर्णपैकी घाण झालेली आहे. इथं टायर, समोरचा डॅशबोर्ड, पाठचे टायर बघू शकता पूर्णपैकी असे एकदम घाण झालेले. सो छोटीशी राईड असणार आहे फक्त. आता सांगतो तुम्हाला कुठं चाललं आहे तर. सो लेट्स गो. तो गाईस पहिले तुम्ही पहिला पुढचा व्ह्यू बघा. एकदम भारी दिसतं आहे. पावसाला आता खूप चालू झालेला आहे, पाऊस जास्त यायला चालू झालेला आहे. पुढचा व्ह्यू बघा काय मस्त दिसतं डोंगरातला. सो आत्ता वाजले आहेत 11:15. तर आजची राईड अशी आहे की आपण आत्ता आपल्या गाडीची सर्व्हिस करायला चाललो आहे, जे रमाड्यामध्ये आहे सिटीचा सर्व्हिस सेंटर. सो आपण आता तिकडेच चाललो आहे. तर ही आपली गाडीची असेल फोर्थ सर्व्हिस आहे, तिची फोर्थ सर्व्हिस आहे. सो तिकडेच चाललो आहे आपण आता. होऊ शकतं रोड पण एवढं आलेला आहे. तीच मेन भीती वाटते आधी की टायर वगैरे स्लिप मारेल वगैरे, तीच फक्त एक भीती वाटते. आणि गाडीचं पण थोडं काम वगैरे करायला लागेल चांगलं भेटली, कारण नेक्स्ट मंथमध्ये आपण ड्राईव्हचा प्लॅन करतो आहे. ते तुम्हाला सांगेलच कुठं जायचं नाही वगैरे. सो खड्डा बघायला लागतो. आपण आता MIDC रोडला आहे. MIDC रोडचे खड्डे तुम्ही आता बघितले असं काही जोरात आपटलं, तोंडून दुखायला लागला आता बळ मारली जोरात. सो आपल्या गाडीचं मेन पूर्ण चांगल्यापैकी काम करून घ्यायचं राईडच्या आधीच. सो आता मी गाडी जेव्हा स्टार्ट करत होतो, ते स्टँड जेव्हा वर करत होतो ते पण थोडं टाईट झालेलं आहे. आणि पाठवून जे ब्रेक वगैरे आहेत ते पण थोडा आवाज करतात, किरकिर असा आवाज करतात. ते पण थोडं टेस्ट करून घ्यायचं. पूर्ण पाठच्या टायरमध्ये पूर्ण माती आडली, चिखल पूर्ण झालं, सुकलं पूर्ण ते चिखल. एकदम क्लीन वगैरे करून देऊ आणि ऑइल चेंज वगैरे करू बघा. आणि मेन ब्रेक शूज, ब्रेक पॅड वगैरे बघू. जर चांगले असेल तर ठेवू, नाही तर मग खराब वगैरे झालं असेल तर चेंज करून घेऊ. कारण नंतर आता राईडमध्ये मेन तर ब्रेकचं मेन काम आहे भाई तिकडं, कारण स्लीप वगैरे मारतात ना गाडी त्याच्यामुळे. ते पण बघू काय जर प्रॉब्लेम असेल तर ठेवू मग तसं. पाऊस पण एकदम 10 मिनटं पडतो आहे, मग अर्धा तास थांबतो, पडाय तर एकदा पण पडत नाही. असं थांबते पडतो एकदम पडून गेलं ते कसं मग बरं नाही. आता ते एवढं पाणी बिणी साठलं आहे त्याच्यामुळं टाकला बाबा. किती करायला इथं रोडवर येतो बरं. हां मी इथं होतो, त्याचा पडला असतं तर मग कसं जरा बरं आला असतं. मी कधीपासून बघते पाऊस कमी होईल वगैरे. आता थोडंसं तर कमी झालेलं आहे, पण आता निघाले. आणि मेन मला रेनकोट भेटत होता भाई. एक रेनकोट भेटला, त्याला पण मी चालून ठेवला आहे. त्याला टेप मारून आणलं. तुम्हाला मी दाखवतो थोडं कसं तरी टेप मारलं. 3 बुक पडले, 3 बुक. आणि वायर टेप असते ना, ती मारून आणलं भाई त्याला. आपण 5-10 मिनटात पोहोचू सर्व्हिस सेंटरला. तुम्ही व्ह्यू बघा ना भाई, या साईडला लेफ्ट साईडला वेगळं काय मस्त दिसतं. तो वाईट असतं बघा, काय सही दिसतं ते. गाडी पूर्ण चकाचक करून घ्यायचं. बघू आता काय सर्व्हिसचं निघतं. मेन फ्री सर्व्हिस आहे, तर सर्व्हिस पण झाली. आता बघू जर त्याच्यानंतरची पण जर सर्व्हिस असेल तर तिकडेच करायचं म्हणलं तर बघू तसं. आता पहिलं बघूया काय सर्व्हिस होती, कारण आपण जे 3 सर्व्हिस केले होते ते त्याच्यामध्ये लेबर चार्ज वगैरे म्हणजे फक्त नॉर्मल सर्व्हिस होते, त्यात तेवढा हे नव्हता. ऑइल चेंज वगैरे करतात, ते आपले नट्स वगैरे आहेत ते लुब्रिकेट करतात वगैरे, टायरचं प्रेशर वगैरे चेक करतात, कमी असेल तर टाकतात वगैरे, आणि पूर्ण गाडी क्लीन करून देतात चांगलं. पण यावेळेला आपली फोर्थ सर्व्हिस आहे. गाडी म्हणजे 10,000 किलोमीटर क्रॉस झाले, 10,500 किलोमीटर क्रॉस झाले. आणि
आणि ऑइलचं चिन्ह पण आलं बघा, ऑइलचं चिन्ह पण आलं. तो सर्विस करणं गरजेचं आहे, गाडीला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. कारण राईड वगैरे जाते तर थोडं गाडी टाकते. स्लोच चालतं कारण पूर्ण फाटून 4 झाले तिकडे खड्ड्याची इथं, आणि वरतून रोड पण स्लिपरी आहे. आता टायर छोटे आहेत, मग गाडीचे फाटकट आहेत. साईडला घेतो गाय. ते होता तो व्यू देखो एकदम बड़ा सर्व्हिस सेंटर आहे ना, जेव्हा मी सर्व्हिसला गेलो होतो त्यांचा एक टोल फ्री नंबर असतो, त्याच्यावरती आपला कॉल करून ना, टोल फ्री ना साधा नंबर असतो, त्याच्यावर आपला कॉल करून ना आपलं हे अपॉइंटमेंट घ्यायला लागतो. म्हणून तसलं काही मी केलं नाही. गेल्या टायमाला पण गेलो तर तसलं काही मी केलं नव्हतं. तर बघू या टायमाला मी गाडी घेतात की नाही सर्व्हिस करायला. मला तेच सीन माझं जरा टेन्शन येतं सुझुकीचं. बघू, कारण तिकडे गेलं कसं तर त्याचा पहिला नंबर त्याची पहिली सर्व्हिस असते. तर कारण आता ईदचा पहिला डे मंडे तर गर्दी पण असू शकते. मी जेव्हा गेलो गुरुवारी गेलो होतो आणि नेमकी याच टायमाला निघालेलो, 11:30-11च्या टायमालाच निघालो होतो. तेवढी गर्दी नव्हती, तरी पण 4था-5वा नंबर होता माझा. तर कधीतरी रविवारचं बंद असणार, शनिवार शुक्रवार असताना तेव्हा जाम गर्दी असते. एक दिवस मी अपॉइंटमेंट घेऊन गेलो होतो, तेव्हा माझी सेकंड सर्व्हिस होती, तर मी अपॉइंटमेंट नव्हतं घेतलं. डायरेक्ट गेलो तिकडे, तिथं असं फिरत होतो इकडे बाहेरच. तर मग तसं विचार केला की सर्व्हिसिंग पण आता घेतो, तर आपण जाऊन करून सर्व्हिस डायरेक्ट असं गेलो. मग ते लोक बोलले की अपॉइंटमेंट घ्यायलाच लागतं. तर ना हवं नंतर मग त्या वॉचमॅनला बाहेर विचारला मी की ऐसा क्या सीन है, मतलब अपॉइंटमेंट का वगैरे. तर तो बोला कि जो पहला आएगा ना उसका पहला सर्विस. तो आज बहुत मतलब गर्दी है, इसलिए आपको उन लोग ने अपॉइंटमेंट के लिए बोला नाही. तो नाही बोलतो. मग त्या दिवशी थर्ड सर्विसला गेलो ना, तर आम्ही लवकर गेलेलो आणि तेव्हा काय गुरुवार होता, मग तेवढं काही क्राऊड नव्हतं तेव्हा तिकडं, काही गर्दी वगैरे नव्हती. त्याच्यामुळं मग माझं दुसरा नंबर आला होता. तर मी घेतलं तिनं अपॉइंटमेंट. सो तुम्ही ट्राय करा की लवकरात लवकर जाऊन तिकडं सर्व्हिस करून लवकर. त्याचा पहिला नंबर तो तिकडे काय अपॉइंटमेंटचं पण काय एवढं हे नाही. अपॉइंटमेंट फक्त तेवढं की तुम्हाला डेट भेटणार, तारीख भेटणार, त्या दिवशी तुम्हाला जायचं. तिकडे एकच रूल आहे फक्त, जो पहिला येणार त्याची गाडी सर्व्हिस. त्याच्यानंतर केलं तर त्याच्यानंतर कसं असतं ते. दहा नंबर किती आहेत? नंबर ना आलेत का? ठीक आहे. नंबर तर काहीच नाही, भरायला लवकर आलो आपण. ते विश्राम आले भाई. तर बुकलेट तिथे तर काहीच आपल्याला पेपर दिलं. 5 मिनटं थांबायला सांगितलं. जॅकेट वगैरे काढून आतमध्ये एवढं आहे. रशा प्रकार आहे. तर जे डॉक्युमेंटेशन वगैरे होतं, म्हणजे जे आपल्या सर्व्हिसमध्ये काय ॲड ऑन वगैरे करायचं होतं ते सगळं आपण त्याच्यावरती सगळं सिग्नेचर वगैरे कॉस्टिंग वगैरे डिसाईड केली. तर फायनल कॉस्टिंग आले 2370 प्लस GST असं काहीतरी आहे. तर त्यात आपण काय काय ब्रेक शूज वगैरे
अजून त्यानंतर हे क्लचचं असतं क्लच आतमधलं इंजिनमध्ये तर लायनर असतं तो एकदा क्लीन केला जाईल वगैरे त्याच्यामुळे गाडी व्हायब्रेट वगैरे व्हायची कमी होईल. अजून एअर फिल्टरचं चेक करणं वगैरे प्लग वगैरे चेक करणार की काय जर एअर फिल्टर चांगला असेल तर होतील नाही तर मग ते चेंज करून टाकतो आणि आपलं इंजिन फ्लश करायला सांगितलं आहे. अजून त्यानंतर बस क्लच ऑईल वगैरे चेक करणं इंजिन ऑईल चेंज करणं बस त्यानंतर मी जनरल वॉशिंग वगैरे करून देतो. सो बघूया आता तिथं गाडी घेतली नाही अजून सध्या तर बघू काय होतं करतात कसं आणि सांगतो पुढे. सो भेटू. तर गाईस आता आपली सर्व्हिसिंग झालेली आहे गाडीची बघू शकतो एकदम चकाचक झाली. अगोदर कसं पण आता कसं असतं तर आपण चालून बघू कसं काय आहे सर्व्हिस कशी केली वगैरे. सो लेट्स गो. मिरर सेट करून घेतो. व्हायब्रेशन त्याच्यामध्ये झालेलं दिसतं ओके. व्हायब्रेशन थोडीशी कमी झाली थोडीशी फील होतं. तर गाईस अशा प्रकारे आपली गाडीची सर्व्हिसिंग तर झालेली आहे जी आपल्याला कॉस्ट पडली आहे 2135 रुपये. सो मी तुम्हाला सांगतो यात काय काय आपले चेंजेस वगैरे केले आणि काही नाही. तर आपल्याला इंजिन फ्लश करायचं होतं ओके ते केलं आणि त्यानंतर मग त्यांनी ऑइल चेंज केलं. ऑइल चेंज झालं. त्यानंतर दोन्ही ब्रेक शू असतात ते चेंज केले ओके. त्यानंतर मग त्यांनी गाडीला रिप्लेसमेंट केलं म्हणजे ऑइलिंग वगैरे केली. आणि अजून एक ते लोक बोलले होते की म्हणजे आपलं एअर फिल्टर जर खराब असेल स्पार्क प्लग असेल तरी जर खराब असेल तर ते चेंज केलं जाईल. तर ते ठीकठाक चांगलं होतं म्हणून ते त्यांनी चेंज नाही केलं. आणि बस एवढंच. आम्ही जनरल वॉशिंग वगैरे केली काय ते थोडं नट्स वगैरे केली बाकी काय नाही. लेबल चालतं वगैरे असतं तर त्याचं म्हणजे ॲडेबल असतं. तो ते एवढंच होतं. ठीकठाक आहे तरी पण आता काय एवढं हे नाही. चांगलंच आहे तिकडे सर्व्हिस सेंटर सर्व्हिस वगैरे सगळे शिकलेले वगैरे आहेत ते सर्व्हिस गाडीला करते तर थोडं चांगलंच आहे. तरी पण त्यांच्या इकडे म्हणजे व्हिडिओ शूट करायचं अलाउड नाही आहे आतमध्ये ते नाही दाखवू शकले. मला तरी पण म्हणजे दाखवले छोटीशी काढले ते आतमधून तर त्यांचं कस्टमर लोकांसाठी ते बसं वगैरे होतं तिथून थोडीशी खाली जरा ते समोरासमोर दिसत होतं की गाडी काय करतात काम कसं काय करतात वगैरे. तर चांगली गोष्ट तुम्ही कस्टमर लोक बघू शकतात काय गाडीचं काम चाललं आहे काय नाही. सो आता वाजले आहेत 1:10. तर फील तर चांगलं आहे. तर गाडी पूर्ण चांगल्या प्रकारे वॉश केली मी तुम्हाला आता पुढं आता आधीच दाखवलं पाहिजे होतं. तर आता गाडी चालू केली तर परत ते चिक्कल होणारच आहे पाठच्या साईडला. सो आता परत आता मी घरी निघते आणि हो जर तुम्हाला जवळचं सर्व्हिस सेंटरचं लोकेशन पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो ओके. तो भेटूया अजून एक नवीन मोठो ब्लॉगमध्ये. ऐक त्यासमोर व्ह्यू आला आहे तो एकदम मस्त. सो भेटू अजून एक नवीन ब्लॉगमध्ये.